राज्याचे मुख्यमंत्री आणि 8 जे आहे हे मनपा आयुक्त यांच्यासाठी विशेष करून इम्तियाज जलील यांनी बिर्याणी बनवण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, यासाठी तांदूळ या ठिकाणी आणलेले आहेत, बिर्याणीचे पीससुद्धा या ठिकाणी आहेत। सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं तर सर्व चिकनची आणि मटणाची दुकानं ही बंद आहे। मात्र इम्तियाज जलील यांनी विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 8 जे मनपा आयुक्त यांसाठी विशेष बिर्याणीचं आमंत्रण देण्यात आले आणि ती बिर्याणी बनवण्यासुद्धा या ठिकाणी सुरू आहेत। काय नेमकं कुठपर्यंत आली बिर्याणी नेमकं? नाही, आता काय आहे, चिकन टाकलेलं आहे, तांदूळ तयार आहे। काही वेळाने चांगली एक बिर्याणी तयार होणार आहे। मी कधीही जास्त किचनमध्ये येत नाही, पण आज माझा रोष दर्शवण्यासाठी, माझा राग व्यक्त करण्यासाठी मी किचनमध्ये आलेलो आहे आणि माझी मावशीला सांगितलं होतं की आपण जे बिर्याणी तयार करत आहे त्याच्यामध्ये मी माझाही हातभार लावणार आहे, कारण मला सरकारनं एक संदेश द्यायचा आहे की मी काय खाणार आहे, कधी खाणार आहे, कशा खाणार आहे, मी ठरवणार आहे, सरकार आणि आयुक्त ठरवू शकत नाही। तुमच्या रागाची बिर्याणी जी आहे ही आता राज्याचे मुख्यमंत्री आणि जे 8 जे मनपा आयुक्त आहे यांना ती प्रेमाने मिळेल का? मी सगळ्यांना निमंत्रण दिलेले आहे, ते आलं तर बरं, नाही आलं तर मी आणि आपण दोघं बसून खाऊ आपण। तुम्ही काल व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये सांगितलं की आमंत्रण देण्याचा संपर्क झाला का काही, की बाबा आता मी हे बनवणं सुरुवात केलेली आहे? नाही 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 नाही, बहुतेक आपल्यामार्फत ते बघत असतील आणि त्यांच्या तोंडात पाणी येत असेल तर ते बहुतेक येणार आमच्याकडे बिर्याणी खायला। आणि फक्त बिर्याणी नाही केलेलं आहे, मी व्हेजिटेरियन एक डिश पण तयार केलेली आहे। हे बघा, व्हेजिटेरियन डिश पण तयार केलेली आहे की समजा त्यांनी सांगितलं की नाही मला आज व्हेजिटेरियन खायचं आहे, मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही, मी त्याचा आदर करणार म्हणून हे व्हेजिटेरियन डिश तयार केलेली आहे। आणि समजा त्यांनी सांगितलं की नाही मला फक्त व्हेजिटेरियन, तर मी त्यांना सांगणार की जसं मी तुमचा आदर करतो तुमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत, तुम्हीही माझा आदर करून मी काय खाणार आहे याच्या बाबतीत तुम्ही मला तुगलकी फरमान देऊ नका। तुम्ही जसं सांगताय, मात्र आज जर पाहिलं तर गोकुळाष्टमी आहे म्हणून आम्ही ही सगळी दुकानं बंद करण्यात आलेली आहे, कोणी तुमच्या भावना दुखू नये म्हणून असे करणार? गोकुळाष्टमी सारखा इतका मोठा सण महाराष्ट्रात सरकार हिंदू 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 करणारी सरकार जे आहे त्यांनी हे पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं की आज आपल्याला हे सण आहे, हे सण आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करायचं आहे म्हणून आपण सर्व दुकानं बंद ठेवणार आहे। याच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेतला असतं तर आम्ही त्याचा सन्मान केलं असतं, पण काही ठराविक जिल्ह्यामध्येच हे सण साजरा होणार आहे का नाही होणार आहे, हे ज्ञानी आयुक्त आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे आपल्या सरकारला खुश करण्यासाठी। तुम्ही बोलतो थोड्या वेळापूर्वी बोललेत की ईदला आणि याच्यामध्ये ही बंद कर। मला काय सांगायचं आहे तुम्हाला, हे धर्माशी जोडायचं आहे, काही उत्सव आहे, काही सण आहे याच्याशी जोडायचं असेल तर मुस्लिम समाज दारू पित नाही आहे, मग तुम्ही काय करणार आहे की ईदच्या दिवशी मुस्लिम समाजामध्ये फक्त 2च ईद येतात, ईद उल अझा, ईद उल फितर, त्या 2 दिवशी तुम्ही दारूची दुकानं बंद ठेवणार आहे का? आमच्या भावनाचा आदर करून नाही करणार तुम्ही आणि आमची अपेक्षाही नाही आहे। ज्यांना जे खायचं आहे, प्यायचं आहे, काय करायचं आहे, जग कुठे चाललेलं आहे आणि तुम्ही याच फालतू धंद्यामध्ये अडकलेले आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि 8 आयुक्तांना निमंत्रण दिलंय, मात्र तुमचे जवळचे पालकमंत्री जरा जास्त तुमचा जवळ घ्या, त्यांना नाही दिले निमंत्रण दिलं तुम्ही? नाही, काय आहे की फक्त बिर्याणी आहे, काही ड्रिंक्स असले असते तर मी दुसऱ्या लोकांनाही बोलवले असते इसके अंदर, कारण त्यांना ड्रिंक्स पाहिजे असतं इसके अंदर, मी ड्रिंक्स सर्व करू शकत नाही इसमें। या लायच्या शब्दातून तुम्ही आता नेमके हे सर्वांना काय आव्हान करता ह्या चॅनलच्या माध्यमातून? सगळ्या लोकांनी अशा प्रकारचे फालतू जे फरमान असतं त्याचा विरोध करण्याची वेळ आलेली आहे। आपल्याला लोकशाही आपल्याला पाळायची आहे, हुकुमशाही नाही। आणि आज इंडिपेंडन्स डे आहे, इंडिपेंडन्स, आझादी, फ्रीडमचा अर्थ काय आहे यांनी विसरला असेल, आम्ही विसरलं नाही। नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय आता बिर्याणी पूर्ण बनण्यात आलेली आहे, थोडंसं बिर्याणी बनवून देखील जाणार आहे। मात्र नेमकं आता यांना जे निमंत्रण देण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री आणि 8 आयुक्तांना, नेमकं हे आता हे निमंत्रण स्वीकारतील की नाही आता हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।